नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948 अर्थात 2 जुलै 2026. मंडळी, पावसाळा सुरू झाला की बाजारात विविध रानभाज्या दिसायला लागतात. शेताच्या बांधावर किंवा माळरानावर निसर्गतः या भाज्या उगवतात. या भाज्या औषधी गुणांनी युक्त असतात. आपल्याकडे टाकळा, कुरडू, भारंगी, करटोली, मायाळू, फोडशी, घोळ अशा कितीतरी रानभाज्या या दिवसात उगवून येतात. अनेक आजारांवर या भाज्या उपयोगी आहेत. प्रत्येक भाजीमध्ये कोणते ना कोणते तरी औषधी गुणधर्म आहेतच. त्यामुळे त्यांचा आपल्या आहारात समावेश करायलाच हवा हा. कारण आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक असा हा अन्नस्रोत आहे. मंडळी, आपल्याला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, पण आता आपण ऐकूया आपल्या माई, अण्णा आणि सदू यांच्या गप्पा आपल्या गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून. याचं लेखन केले दीपक शिंगण यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे. अण्णा, अण्णा, सकाळपासून त्या कॉम्प्युटरमध्ये काय एवढं गंभीर होऊन बघताय? चहा थंड झालाय तुमचा, केव्हाच सांगते मी तुम्हाला. अगं माई, मी इंटरनेटवरती आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या नवीन योजना पाहत होतो. आणि तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय, सरकारनं शेतकऱ्यांसाठी कितीतरी भारी आणि नवनवीन योजना आणल्या आहेत. आहेस कुठे तू? पण विचार करतोय. कसला विचार करताय आता? की आपल्या गावातल्या अगदी तळागाळातल्या शेतकऱ्याला याची माहिती कशी बरं मिळणार? तुमचं म्हणणं अगदी 100% खरं आहे. हा अण्णा, पण आजकाल काय आहे ना, नुसतं शेतात घाम गाळून चालत नाही. तर बुद्धीनं, मेहनतीनं आणि माहितीनं शेती करावी लागते. राम राम अण्णा, राम राम माई. काय रे सदू? अरे मी काय म्हणते, असा चेहऱ्यावरून तू थकलेला, त्रासलेला दिसतोयस. आणि हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं नेमकं, सांगशील का आम्हाला? काय सांगू माई, माझं नशीबच फुटकं आहे. काय बोलतोय? हो, यंदा निसर्गानं माझ्या शेतीला म्हणावी तशी साथ दिलेली नाही. घरात पोरीचं लग्न आलंय, बँकेचं जुनं कर्ज डोक्यावरती आहे, नवीन बियाणं घ्यायला खिशात दमडी नाही. कालच तर बँकेची नोटीस पण आली आहे. मला वाटतंय आता शेती विकून शहरात वॉचमनची नोकरी धरलेली बरी, नाहीतर मग थेट. अरे थांब. सदू थांब. अण्णा, मला काही बोलवतच नाहीये. सदू, तोंडातून एक शब्दही पुढे काढू नकोस. तर काय, काही कसं डोक्यात येतं? आत्महत्या? अरे, वाघासारखा माणूस आहेस तू. संकटांना घाबरून पळ काढणारा आमचा मराठी शेतकरी नाही. तुझा हा अण्णा अजून जिवंत आहे. मग काळजी कशाला रे करतोस? अण्णानू, तुमच्या जागी मी असतो तर समजू शकलो असतो, पण माझ्या जागी येऊन बघा, पैशांशिवाय काय बी होत नाही आजच्या काळात. बँका दारात उभ्या करत नाहीत, सावकाराकडे जायला तर भीती वाटते. मग मी काय करू आणखीन? बरं सदू, आधी हे पाणी पी. होय आणि शांत हो. अरे, अण्णा आहेत ना, ते यावर नक्की काहीतरी मार्ग काढतील. आणि एक लक्षात घे, तू एकटा नाहीयेस. अगदी बरोबर बोलली माई. सदू, तू एकटा नाहीयेस. अरे, तू म्हणालास ना बँका दारात उभं करत नाहीत. तू मला अगोदर एक गोष्ट सांग बघू, तू पीक विमा काढला होतास का रे? सांग बघू. विमा? अण्णा, कपाल माझं. त्या विम्याचे हप्ते भरायला माझ्याकडे पैसे तरी कुठे होते? 1000-2000 रुपये हप्ता भरणं माझ्यासारख्या गरीबाला परवडतं होय? म्हणून मी अर्जच केलेला नाही अजून. अरे सदू, म्हणूनच म्हणतात ना की अर्धवट माहिती ही विषासारखी असते. सदू, तुला माहिती आहे का, काय आपल्या महाराष्ट्र सरकारनं खरीप हंगाम 2026 साठी सुधारित पीक विमा योजना जाहीर केलेली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळवता येणार आहे. हो सदू, अरे अण्णा सांगतायत ना, ते अगदी खरं आहे. खरंच की काय अण्णानू? असं असेल तर मलाही या योजनेचा लाभ घेता येईल? हो, नक्की घेता येईल. खरंच काय माई, मला हे माहीतच नव्हतं. पण अण्णा, समजा विमा मिळाला, पण पुढच्या पिकासाठी बियाणं आणि खतं खरेदी करायला खेळते पैसे लागतात ना, त्याचं काय करायचं? सांगतो.
त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या 2 मोठ्या योजना एकत्रपणे काम करत आहेत हा. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या त्या योजना. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आता हे काय अण्णानू, मला जरा सोप्या भाषेत सांगा बघू. हा सांगतो. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर पूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये द्यायचं हा. किती? 6,000 रुपये. हा. आता आपल्या महाराष्ट्र सरकारनं त्यामध्ये स्वतःचे 6,000 रुपये जोडले आहेत. म्हणजेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला एकूण 12,000 रुपये थेट त्याच्या बँक खात्यामध्ये मिळणार. 12,000 रुपये आता मिळणार. हो. हे पैसे कशासाठी असतात तर ऐन वेळेला सावकाराकडे न जाता बियाणं, खतं आणि औषधं घेता यावीत ना यासाठी. पण काय रे सदू, तुला याचे हप्ते मिळतात का रे? अण्णानू, हा. मागे एकदा माझ्या खात्यावरती 2,000 आलेले होते. एवढं मला आठवतंय. बर. पण नंतर ते काय ते बंदच झाले. का बरं असं झालं असेल हो? मग तू विचारलं नाहीस का कोणाला? अहो तर मी विचारायला आलो ना. तू इकडे हे बघ जरा सदू. हम्म. हे बघ हा. कारण तू KYC केलेलं नसणार. बरोबर. KYC म्हणजे काय हो? हा, सांगूया. आणि तुझं बँक खातं आधार कार्डशी लिंक पण नसेल. अगदी खरंय. नाही होतं आहे हो. आधार कार्ड बरोबर लिंक तुला केलेलं आहे. आठवत नसेल हा. सदू, एकदा जाऊन चेक चेक कर, तू एकदा तपासून घे. कारण शेतीचा 7/12 आणि 8A उतारा बँक खात्याशी जोडला की हे पैसे न चुकता दर 4 महिन्याला जमा होतात. आपण आजच ना सायबर कॅफेमध्ये जाऊया आणि तुझी KYC करून घेऊया हा. म्हणजे तुझे रखडलेले पैसे चालू होतील. अगदी बरोबर. म्हणजे मागचे मिळणारे सगळे पैसे मिळतील असं म्हणताय तुम्ही. हा. पण अण्णा, तुम्ही म्हणता त्यानुसार पैशाचा प्रश्न सुटेली. पण माझ्या शेतात पाण्याची मोठी नळ आहे हो. हा. पाऊस पडला तर ठीक, नाहीतर विहीर म्हणजे कोरडी ठाक पडते हो. विहीर खोल करायची म्हटलं तर खर्च, आणि नवीन विहीर खणायला पैसे कुठून आणणार? अरे सदू, त्यासाठीच तर सरकारची मागेल त्याला विहीर आणि मागेल त्याला शेततळं ही योजना आहे ना. म्हणजे काय म्हणाल तुम्ही? मागेल त्याला विहीर आणि मागेल त्याला शेततळं ही योजना आहे. बरं बरं बरं. हे बघ, जर तुझ्याकडे स्वतःची जमीन असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून विहिरीसाठी किंवा शेततळ्यासाठी मोठं अनुदान मिळवू शकता. आलं का लक्षात? अगदी बरोबर बोललीस माई. तुम्ही दोघंही सांगतावाय ना तर मी लक्ष देऊन ऐकतोय. हा. ऐक ऐक हा. सदू, नुसतं पाणी असून चालत नाही हा. पाण्याचा योग्य वापर करावा लागतो. आलं का लक्षात? हे मात्र खरंय. हा. तू अजूनही काय करतोस माहितीये का? पारंपरिक पद्धतीनं पाट सोडून पाणी देतोस ना. होय ना. ज्यामुळे पाणी वाया जातं आणि जमीन चोपण होते. आलं का लक्षात तुझ्या? त्याच्याऐवजी तू ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन का वापरत नाही सांग बघू. अहो अण्णा, हा. तर ठिबकचे संच किती महाग असतात माहिती आहेत ना. माझ्यासारख्या लहान शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर आहेत ते. अरे आता असं काही राहिलेलं नाहीये. हा. त्यासाठी ही शासनाची योजना आहे. अगदी बरोबर. कसं आहे माहितीये सदू, महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलवरती मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. काय म्हणालात तुम्ही? मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. बरं बरं बरं. या अंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी तब्बल 80 ते 90% सबसिडी मिळते. काय सांगताय काय हो? हा. म्हणजे ऐक आता, 10,000 रुपयांच्या साहित्यासाठी तुला फक्त 1,000 ते 2,000 रुपये खर्च करावे लागतील. अरे आलं का वा वा वा, लक्षात? हे किती चांगलं सांगितलं हो तुम्ही. म्हणजे हे खरंच आहे की काय हो? अरे खरंच 90% आहे हे. सांगतो. सबसिडी. हो. हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. अरे आहे. अण्णा, मला तर स्वप्नच वाटतंय. जर माझ्या शेतात ठिबक बसलं हा. तर कमी पाण्यात माझी संपूर्ण जमीन ओलिताखाली येईल. अरे नक्कीच येईल. आणि सदू, हे बघ, रात्रीच्या वेळी शेतात पाणी द्यायला जाताना तुला भीती वाटते ना. म्हणजे साप असतात, विंचू असतात, तसंच तुला अंधाराची पण भीती वाटते ना. होय ना माई. काय सांगू तुम्हाला, रात्री अचानक वीज गायब झाली ना की थंडी वाऱ्यात अंधारात जीव मुठीत धरून विहिरीवर जावं लागतं हो. बघ. बरं सदू, यावरती पण सरकारने अतिशय उत्तम तोडगा काढलेला आहे. हो, तो कोणता म्हणायचा आता? अजून एक त्यासाठी योजना आहे बरं का. होय काय, होय काय? सांगतो हा. हा. तो तोडगा म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना.
प्रधानमंत्री कुसुम योजना. बरं बरं. आणि राज्याची मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना. हं. या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात सौर पंप देत आहे. हा, एकदा का तुझ्या शेतामध्ये हा सौर पंप बसवला हं. की तुला रात्री शेतात जाण्याची अजिबात गरज नाही. काय सांगताव का अण्णानू? हो, अरे दिवसा सूर्यप्रकाशावरती तुझा पंप चालेल आणि तू अगदी आरामामध्ये दिवसा शेतीला पाणी देऊ शकशील. हो अण्णा. आणि मग तुझी भीती पण जाईल त्यामुळे. Exactly. अण्णा आणि मायनू, तुम्ही माझं डोळे उघडलेले आहेत. मी आजपर्यंत फक्त अंधारात चाचपडत होतो. पण अण्णा, हा. हे सगळे अर्ज कुठे आणि कसं करायचे? म्हणजे आमच्यासारख्या अडाणी माणसाला सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. तिथं कारकून काय दाद देत नाही तो. अरे हे काम सुद्धा आता सोपं झालंय बरं हा, का. अरे सदू, हं. तू म्हणतोयस ना, तो जमाना आता राहिलेला नाहीये. हा, काय सांगताय काय अण्णानू? हा, आता महाराष्ट्र सरकार पूर्णपणे डिजिटल झालंय. डिजिटल. हा, हा. तू फक्त गावातील आपले सरकार सेवा केंद्र हं. किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये जायचं. बरं. तिथं महा डीबीटी या एकाच पोर्टलवरती शेती घटकांसाठी अर्ज करायचा. हा, महा डीबीटी. हा, हा. या एकाच पोर्टलवरती शेती घटकांसाठी तू अर्ज करायचा. बरं. तिथे विहीर, शेततळं, ठिबक, सौरपंप एवढंच काय तर ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारांसाठी सुद्धा एकच अर्ज चालतो. कळलं एकच का? अर्ज सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी मिळून एकच अर्ज चालतो. बरं. त्यानंतर लॉटरी पद्धतीनं नावं निवडली जातात आणि अत्यंत पारदर्शकपणे सबसिडी खात्यामध्ये जमा पण होते. आहेस कुठे तू? होय होय, बरं झालं सांगितलं तुम्ही ते. सदू, हं. मला सांग, तू तुझ्या शेतात रासायनिक खतं आणि कीटकनाशकं, औषधं किती फवारतोस बरं? म्हणजे मागच्या वेळी तू बाजारातून खूप महागडी औषधं आणली होतीस ना, म्हणून होय होय विचारलं माही, हो. काय करणार हो? पिकावर रोग आला की दुकानाचा मालक जे औषध देईल तर आणून मी फवारतो. खर्च खूप होतो, पण उत्पादन मात्र घटत चाललंय. जमिनीची माती पण एकदम कडक झालेली आहे. अरे त्यामुळे काय हे? सदू, हीच तर सगळ्यात मोठी चूक आहे. काय हो ना. सांगताव काय अण्णानू? हा, कारण रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस बिघडलेला आहे. आणि याचीही माहिती आपण करून घेतली पाहिजे. लक्षात आलं का? होय ना. दुकानदार सांगतो ती खतं आणायची, हे चालणार नाही. त्याने दिलं आणि आपण आणलं असं नाही करून चालणार. आता यासाठी सरकारने ना मृदा आरोग्य पत्रिका ही योजना आणली. कोणती? मृदा आरोग्य पत्रिका. यात तुला तुझ्या शेतातल्या मातीची तपासणी करून घेता येते. हा, बरं, म्हणजे मातीची तपासणी ह्या योजनेतनं करता येईल. हा, सरकारी प्रयोगशाळेमध्ये मातीची तपासणी केल्यानंतर ते तुला एक कार्ड देतात, बरं. ज्यावर तुझ्या जमिनीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि कोणतं खत किती प्रमाणात टाकावं हे लिहिलेलं असतं. यामुळे तुझा खतांवरचा अनावश्यक खर्च 50% कमी होईल. काय सांगताय काय अण्णानू? म्हणजे ही मृदा आरोग्य पत्रिका आमच्यासाठी वरदानच म्हणायला अरे, खूपच पाहिजे. महत्वाची अरे आहे. वरदान आहेच, आणि त्याचा पहिल्यांदा वापर आधी कर. हा, होय ते होय होय. योजनेत लाभ घे. आणि सदू, हे बघ, आता हळूहळू सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे वळायला हवं. आपल्या महाराष्ट्र सरकारने डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन सुरू केलेलं आहे. हा, हं. यात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार केले जातात आणि त्यांना सरकारकडून मदत आणि बाजारपेठ मिळवून दिली जाते. आलं का लक्षात? माई हा. मला हे सेंद्रिय शेती म्हणजे शेणखत आणि गांडूळ खताचा वापर ना हो? अगदी बरोबर. यामध्ये आणखी एक नवीन तंत्रज्ञान आलंय. हा, ते हा, म्हणजे कृषी ड्रोन. कृषी ड्रोन. हा, आता मोठ्या शेतामध्ये औषध फवारणीसाठी माणसांची गरज नाहीये. म्हणजे ड्रोनच्या माध्यमातनं अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये 1 एकर शेतामध्ये अचूक औषध फवारणी होते. हा सदू, बरं. यामुळे औषधं वाया जात नाहीत आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका पोहोचत नाही. हे मात्र बरं सांगितलं. हा. हा, महाराष्ट्र सरकार ड्रोन खरेदीसाठी आणि भाड्याने देण्यासाठी सुद्धा सबसिडी देतं. हा, बापरे बापरे. हो रे. म्हणजे ड्रोनने फवारणी. हा, म्हणजे आमची शेती आता काय ते हायटेक होणार. हायटेक होणार. तर हा. अण्णा, मला आणखी एक अडचण येते. आता कोणती? कुठली? हा, म्हणजे पीक चांगलं आलं तरी बाजारात नेल्यावरती व्यापारी आडत लावतात, वजन कमी भरतात आणि भाव पण कमी देतात.
तिथं आमची मोठी लुबाडणूक होते हो अण्णांनो. सदू यावर सुद्धा आहे हा उपाय. होय काय? हं. सदोबा, हा सरकारने आता ई नाम हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय. कोणतं? काय म्हणालं होतं? ई-नाम. ई नाम. ई नाम हे अच्छा. ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय. बरं. याद्वारे तू तुझा शेतीमाल देशातील कोणत्याही बाजारपेठेमध्ये अगदी ऑनलाईन पद्धतीने विकू शकतोस. हा, म्हणजे जिथे जास्त भाव मिळेल तिथे माल विकून टाकायचा. पैसे थेट खात्यामध्ये जमा होतात. आता यामुळे व्यापारी तुला फसवूच शकणार नाहीत. आहेस कुठे तू? हा एक मोठा फायदा आहे हा होय ना, त्याचा. होय ना. पण तुम्ही ते ऑनलाईन म्हणालो म्हणजे मोबाईलवरनं विकायचा माल? अरे आता सगळंच तर आपल्या हातातल्या मोबाईलवरनं होतं ना. वा वा वा, असं असेल तर फारच छान. अण्णानू आणि माईनू, आज तुम्ही मला नवीन आयुष्य दिलं हा. काल रात्री मी देवाकडे मरण मागत होतो. अरे अरे काय काय हे? बोलतोस? होय, खरंच सांगतोय ना. पण आज तुमच्यामुळं मला जगण्याची आणि नव्या जिद्दीनं लढण्याची ताकद मिळालेली आहे. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो ना, ते माहिती होतं म्हणूनच आलो ना तुमच्याकडे. सरकार आपल्यासाठी एवढं सगळं करतंय हे मला माहीतच नव्हतं. सदू, अरे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि या पोशिंद्यानेच जर धीर सोडला तर कसं चालेल सांग. अरे संकट काय येतात आणि जातात. हां, पण योग्य माहिती आणि तंत्रज्ञानाची साथ घेतली ना की प्रत्येक संकटावर मात करता येते. आलं का लक्षात? होय होय होय. अगदी बरोबर बोललीस माई. बरं सदू, हम्म. आता अजिबात वेळ घालवायचा नाही. काय चल उठ. सांगताय काय? हा, चल उठ बघू. म्हणजे उठ. तुझे सातबाराचे उतारे हा. आणि आधार कार्ड घेऊन ये तू. तर काय हायच बरोबर. आहे ना. आपण उद्याच महा ई सेवा केंद्रामध्ये जायचंय. बरं. हा, पीक विमा भरूया, नमो शेतकरी योजनेची ई केवायसी करून टाकू आणि मागेल त्याला सौर पंपांचा पण अर्ज करून टाकूया. होय, आणि होय. लगेच जा हा. हा होय होय, आता लगेच जायलाच पाहिजे. हा म्हणजे अण्णा, आता मी अजिबात खचणार नाही. हा. हां. मी स्वतः तर या योजनांचा लाभ घेईनच, हम्म. पण गावातील इतर शेतकरी बांधवांना गोला करून या सर्व योजनांची त्यांना पण माहिती देईन. छान छान. आपल्या महाराष्ट्राचा शेतकरी आता आत्महत्या करणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या जोरावरती राजासारखा जगून दाखवेल, हे आपल्याला सगळ्यांना सांगायचंय. आता कसं बोललास सदू? हाच तो आत्मविश्वास महत्वाचा आहे. जेव्हा तुझ्यासारखा शेतकरी पुढे जाईल तेव्हाच आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगती करेल. नक्की. जय जवान. जय किसान. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं दीपक शिंगण यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता. मंडळी, आता जाणून घेऊया कृषी सल्ला. ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा सल्ला आपल्याला प्राप्त झाला आहे. मंडळी, ज्या भागात भात खाचरांमध्ये चिखलणीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत, त्या ठिकाणी चिखलणीची कामं पूर्ण करून भात रोपांची पुनर्लागवड सुरू करावी. भात, नागली, वरी यांच्या रोपवाटिका तसंच भुईमूग आणि कारळा पिकांच्या शेतामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेता भात रोपवाटिकेला युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याची कामं पुढचा सल्ला प्राप्त होईपर्यंत पुढे ढकलावीत. ज्या भागात चिखलणीसाठी भात शेतीमध्ये पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत, त्या ठिकाणी चिखलणीची कामं करून त्यानंतर भात रोपांची पुनर्लागवड सुरू करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी. चिखलणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एकाच उडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एकाच उडात एकच रोप लावावं. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. मंडळी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता पेरणी झाल्यानंतर नागली आणि वरी रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमुगाच्या पेरणीची कामं देखील पुढचा सल्ला प्राप्त होईपर्यंत पुढे ढकलावीत. ज्या भागात भुईमुग पेरणी पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी शेतात पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. कारळा पिकाचं पेरणीचं काम देखील पुढे ढकलावं. ज्या भागात कारळा पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. आंबा बागेत खतं देण्याचं काम देखील पुढील सल्ला प्राप्त होईपर्यंत पुढे ढकलावं. मंडळी, याविषयीच्या अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. आता वेळ झाली निरोपाची. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.